हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडुगातामध्ये स्वागत करतो. तर आज आपण पार्ट 2 बघणार आहे. पार्ट 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पार्ट 2 मध्ये आज आपल्याकडं 3 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे आहेत मेंडेलीव्स पिरियडिक टेबल, मेरिट्स ऑफ मेंडेलीव्स पिरियडिक टेबल अँड डीमेरिट्स ऑफ मेंडेलीव्स पिरियडिक टेबल. ठीक आहे. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी नक्की सांगू शकतो की तुम्हाला या 3 टॉपिक व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला एकदम नीट कळून येईल. ठीक आहे. तर चला सुरू करूयात. पहिला टॉपिक आहे आपला मेंडेलीव्स पिरियडिक टेबल. तर मेंडेलीव्स पिरियडिक टेबल काय? सो बेसिकली अ रशियन सायंटिस्ट, मेंडेलीव वॉज अ रशियन सायंटिस्ट. बेसिकली अ रशियन सायंटिस्ट मेंडेलीव प्रिपेअर्ड अ पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स अराउंड 1869 टू 1872 AD. कधी प्रिपेअर केलं त्यांनी? 1869 टू 1872 सालीच्या मध्ये. ठीक आहे. बिटवीन 1869 टू 1872 ही प्रिपेअर्ड अ पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. काय कन्सिडर केलं मेंडेलीवनी? मेंडेलीव कन्सिडर्ड ॲज ॲटॉमिक मासेस ॲज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. मेंडेलीवने काय कन्सिडर केलं? ॲटॉमिक मास हा फंडामेंटल प्रॉपर्टी आहे कशाचा? एलिमेंट्सचे क्लासिफाय करण्यासाठी. ठीक आहे. त्यांनी काय केलं? ॲटॉमिक मास हा फंडामेंटल प्रॉपर्टी, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ द ॲटॉमिक मासेस आपण एलिमेंट्स क्लासिफाय करणारे असं मेंडेलीवने सांगितलं. त्याच्यानंतर काय केलं? मेंडेलीव कन्सिडर द ॲटॉमिक मासेस ॲज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे. मेंडेलीवने काय केलं? मेंडेलीव ह्यांनी कन्सिडर केलं की ॲटॉमिक मासेस ॲज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट अँड ही अरेंज 63 एलिमेंट्स. ही अरेंज 63 अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. काय केलं त्यांनी? त्याच्यानंतर त्यांनी 63 म्हणजे 63 एलिमेंट्स जे होते त्याच्याकडं, त्या 63 एलिमेंट्सला त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्ये त्यांनी लावलं मेंडेलीवने. ठीक आहे. सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं? ॲटॉमिक मासेसला फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणून सांगितली. त्यानंतर त्याच्याकडे किती नोन एलिमेंट्स होते? 63 एलिमेंट्स. सो ही plotted these 63 elements in increasing order of their atomic masses in a periodic table. ठीक आहे. आता पुढे काय केलं? मेंडेलीव ऑर्गनाइज्ड दी पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. मेंडेलीव ऑर्गनाइज्ड दी पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज. मेंडेलीवने जो त्याचा पिरियडिक टेबल होता, ज्याच्यात 63 एलिमेंट्स त्यांनी ठेवले होते, त्यांनी त्या पिरियडिक टेबलला ऑर्गनाइज केलं ऑन द बेसिस ऑफ कशावरती? एक तर फिजिकल प्रॉपर्टी आणि दुसरं तर केमिकल प्रॉपर्टी. ठीक आहे. बट ऑर्गनायझिंग इन दिस वे ही observed that elements with same chemical properties and physical properties repeat after a definite interval. ठीक है. Elements with same chemical properties and the physical properties repeat after a same interval. त्यांनी काय ऑब्झर्व केलं? ज्या एलिमेंट्सचे फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज सेम होते, दे वर रिपीटिंग आफ्टर द सेम इंटरवल ऑर अ डिफिनाइट इंटरवल. ते एलिमेंट्स एक डिफिनाइट इंटरवल नंतर रिपीट करत होते ते तुम्हाला. सो ऑन द बेसिस ऑफ दिस ही स्टेटेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक मासेस. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. काय अर्थ होतो याचा? मेंडेलीवनी हे स्टेट केलं की जे प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सचे, दे आर पिरियडिक फंक्शन. पिरियडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजे एका पिरियडिक फंक्शन म्हणजे एखाद्या डेफिनेट इंटरवल नंतर ती प्रॉपर्टीज सेम होणार आहे, म्हणजे सेम ऑब्झर्व होतीये. हे त्याचं स्टेटमेंट होतं. ठीक आहे. काय स्टेटमेंट होतं? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे ॲटॉमिक मासेसच्या अनुसार त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावले होते. सो प्रॉपर्टीज विल बी पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे. कळलं तुम्हाला? त्यानंतर हा पिरियडिक टेबल त्यांनी बनवला. त्यानंतर त्याच्यात काही मेरिट्स आणि काही डीमेरिट्स होते. व्हॉट डू वी मीन बाय मेरिट्स अँड डीमेरिट्स? मेरिट्स मीन्स ॲडव्हान्टेजेस अँड demerits means disadvantages or limitations. ठीक है. So there were basically 3 advantages and 3 disadvantages for Mendeleev's periodic table. So first of all we will see what were the merits or what were the advantages for the Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table मध्ये काय ॲडव्हान्टेजेस होते आपण ते सगळ्यात पहिले बघू. म्हणजे त्यांनी हा जो पिरियडिक टेबल बनवला त्याचे काय उपयोग, म्हणजे काय चांगली गोष्टी होत्या, ॲडव्हान्टेजेस काय होत्या ते आपण बघूया. ठीक आहे. ओके. सो वी विल सी नाव द मेरिट्स ऑफ द मेंडेलीव्स पिरियडिक टेबल. आपण आता मेंडेलीव्सचे मेंडेलीव्स पिरियडिक टेबलचे मेरिट्स म्हणजे ॲडव्हान्टेजेस बघू. ठीक आहे. सो फर्स्ट ॲडव्हान्टेजेस और मेरिट इज correction of the atomic masses. Correction of the atomic mass. From the properties, the elements like beryllium, indium, gold and platinum were predicted to have the incorrect masses.
फ्रॉम दी प्रॉपर्टीज म्हणजे एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजनुसार कुठले एलिमेंट बेरिलियम, इंडियम, गोल्ड अँड प्लॅटिनम या 4 एलिमेंट्सचे जे ॲटॉमिक मासेस होते ते चुकीचे प्रेडिक्ट केले होते व प्रेडिक्टेड टू हॅव्हिंग दी इनकरेक्ट मासेस म्हणजे त्यांचे मासेस इनकरेक्ट होते. ठीक आहे. बट विथ द हेल्प ऑफ मेंडलीव्स पिरियोडिक टेबल देअर ॲटॉमिक मासेस वर करेक्टेड. दुसरं आहे आपलं प्रिडिक्शन ऑफ न्यू एलिमेंट्स. ठीक आहे. सो वाईल प्रिपेअरिंग द पिरियोडिक टेबल Mendeleev could predict the existence and properties of new elements, 3 new elements which were not discovered at that time, but he could predict the existence and properties of these elements, so he left the spaces for these 3 elements in his periodic table, and later on these elements were discovered and were named as scandium, gallium and germanium. Okay, काय झालं, मेंडेलीव पिरियोडिक टेबल बनवताना त्याला 3 नवीन एलिमेंट्सची एक्झिस्टन्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज बद्दल कळत होतं. म्हणजे तेव्हा ते एलिमेंट्स डिस्कवर नव्हते झाले, 63 एलिमेंट्समध्ये ते नव्हत्या. बट ही कुड प्रेडिक्ट, त्यांनी प्रेडिक्ट केलं की 3 असे एलिमेंट्स येतील आणि त्यांचे अशा अशा प्रॉपर्टीज असतील. सो ही लेफ्ट दी स्पेसेस. सो त्यांनी काय केलं, पिरियोडिक टेबलमध्ये जागा सोडल्या त्या एलिमेंट्ससाठी. बट लेटर ऑन, मग जेव्हा नंतर त्या एलिमेंट्स डिस्कवर झाल्या आणि त्या जागाला ही नेम दोज स्पेसेस एज एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन. ही नेम दोज स्पेसेस एज एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम अँड एका सिलिकॉन. अँड लेटर ऑन व्हेन these elements were discovered, these were named as scandium, gallium and germanium. कळलं तुम्हाला, त्यांनी जागा सोडल्या आणि नंतर ते एलिमेंट्स डिस्कवर झाल्या. So third merit or advantages is noble gas were discovered. So while preparing the periodic table, there was no place for noble gases in Mendeleev's periodic table. But however, in late 19th centuries, when the noble gases were discovered, he created a zero group. He created a zero group for these noble gases without disturbing the actual periodic table. काय केलं मेंडेलीवनी, जेव्हा मेंडेलीव पिरियोडिक टेबल बनवत होता तेव्हा नोबल गॅस बद्दल त्याला माहित नव्हते. बट नोबल गॅस नंतर 19th सेंचुरीमध्ये डिस्कवर झाले. सो आता त्याला या नोबल गॅसेस पिरियोडिक टेबलमध्ये तर दाखवावे लागतील, स्टेट करायला लागतील. सो ही क्रिएटेड, त्यांनी काय केलं, झिरो ग्रुप ऑफ एलिमेंट्स बनवला ज्याच्यात त्यांनी नोबल गॅस टाकले विदाउट डिस्टर्बिंग. म्हणजे त्याचा जो ॲक्च्युअल पिरियोडिक टेबल होता त्याला डिस्टर्ब न करता त्यांनी काय केलं, त्यांनी एक झिरो ग्रुप बनवला ज्याच्यात त्यांनी नोबल गॅसेसला स्टोअर केलं. कळलं तुम्हाला मेरिट्स. आता आपण बघू डिमेरिट्स ऑफ दी पिरियोडिक टेबल, म्हणजे हे त्याचे ॲडव्हान्टेजेस होते. ठीक आहे. सो आता आपण बघू डिमेरिट्स म्हणजे डिसएडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन्स ऑफ Mendeleev's periodic table. ठीक है. Okay, so let's see the demerits of Mendeleev's periodic table. Limitation of Mendeleev's periodic table. So first demerit is he was unable to locate the hydrogen in periodic table. He was unable to locate the hydrogen in the periodic table. म्हणजेच काय, हायड्रोजनची पोझिशन मेंडेलीव डिसाइड करू नाही शकले. Why he was unable to locate the hydrogen? Because properties of hydrogen, because hydrogen was showing similarity with those of halogens which were group 7 elements and showing the similarity with alkali metals which were group 1 elements. हायड्रोजनची प्रॉपर्टीज हॅलोजन्स ग्रुप 7 एलिमेंट्स सोबत मॅच होत होते आणि तेच त्याचे केमिकल प्रॉपर्टीज जे होते ते अल्कली मेटल्स ग्रुप 1 एलिमेंट सोबत सुद्धा मॅच होत होते. सो ह्या कन्फ्युजनमुळे मेंडेलीव कुड नॉट लोकेट दी पोझिशन ऑफ दी हायड्रोजन. ओके. Second demerit is increase in atomic masses were not regular while moving from one element to another. ठीक है. So basically Mendeleev arranged the 63 elements according to increasing order of atomic masses, but actually when observed the increase in atomic masses was not regular from moving one element to another element. म्हणजे जेव्हा ॲक्च्युअली त्यांनी जे एलिमेंट प्लेस केले होते जेव्हा आपण ते ऑब्झर्व केले तर फ्रॉम मुव्हिंग वन एलिमेंट टू अनदर जी राइज इन ॲटॉमिक मासेस पाहिजे ती नव्हती. म्हणजे इन्क्रीज इन ॲटॉमिक मासेस वॉट नॉट रेग्युलर, म्हणजे ती रेग्युलर नव्हती. काय रेग्युलर नव्हतं, ॲटॉमिक मासेस इन्क्रीज होत होते, ह्या गोष्टी रेग्युलर दिसत नव्हत्या त्याच्यात. ठीक आहे. So what is the third point? Isotopes of elements were found which violated the Mendeleev's periodic table. But what do we mean by isotopes? Isotopes are one or more form of the element which have same chemical properties but different physical properties. What are isotopes? Isotopes are one or more form of the element which have same chemical properties but different physical properties. ठीक है. So these isotopes of the elements were found which violated the structure of Mendeleev's periodic table. आयसोटोप्स म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आयसोटोप्स म्हणजे तुम्ही जुळे भाऊ बहीण समजा. ठीक आहे. आयसोटोप्स काय, जुळे भाऊ बहीण. जसे जुळे भाऊ बहीण त्यांची केमिकल प्रॉपर्टीज सेम असते, म्हणजे त्यांचे जीन्स सेम असतात. एकच आई वडीलकडून ते
फॉर्म झालेले असतात. बट फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे हाईट, केस हे वेगळं असू शकतं, बट त्यांची केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात. सिमिलरली आयसोटोप पण तसेच असतात. आयसोटोप पण एकाच एलिमेंटचे फॉर्म असतात ज्यांची केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे बट फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहे. तर असे आयसोटोप्स फाउंड झाले होते म्हणजे भेटले होते ज्यांनी त्याचं स्ट्रक्चर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर काय केलं, व्हायोलेट केला, कारण की त्यांच्यासाठी त्यांना जागाच दिली नव्हती मेंडेलिव्हने. ठीक आहे, कळले तुम्हाला डिमेरिट्स. सो आजचे तिन्ही टॉपिक आपले संपलेत. तर आज पाठ हा आपण इथंच थांबूयात. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. मी भेटू तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पुढचे टॉपिक्स घेऊन. ठीक आहे.